नुकताच बाबा भोलेनाथच्या केदारनाथ यात्रेवरून मुंबईत या धर्तीवर परतलोय आणि या यात्रेमध्ये मी बाबा भोलेनाथने एवढंच प्रार्थना केलेली की ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो, लोकांची कामं करत असतो आणि त्या कामाच्या बाबतीत अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू आणि कामं करू शकू, त्याच आधारावर मला त्यांनी आशीर्वाद द्यावे। आणि मला वाटतं हा आजचा जो कॉन्ट्रोवर्सी काही काँग्रेसच्या नेत्यांनी करण्याचा जो प्रयत्न केला, हा बाबा भोलेनाथचा माझ्यावर असलेला एक आशीर्वाद म्हणून मी विजय वडेट्टीवार साहेब असतील किंवा मवियाचे सगळ्याच नेत्यांचा मनपूर्वक धन्यवाद मानतो की त्यांनी ही संधी आज ह्या सगळ्या सब्जेक्टवर क्लॅरिफिकेशन करायची मला ही संधी प्राप्त झाली। ही संधी प्राप्त होताना मला वाटतं की हा जो विषय त्यांनी जो घेतलाय हा विषय काय नवीन नाहीये। हा विषय होत असताना महाविकास आघाडीने त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर भरोसा ठेवण्याच्या पेक्षा फक्त महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा प्रकारे राजकारण करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची त्याची मला वाटतं हे एक पुनरावृत्ती आहे। ते करत असताना हे जे आरोप माझ्यावर आज करण्यात आले ते आरोप आज काही नवीन नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती असेल हे सेम आरोप 2019 मध्ये एक साकेत गोखले नावाचा माणूस जो राहुल गांधीच्या निकटवर्तीय होता त्यांनी हाच अशा प्रकारचा आरोप 2019 मध्ये केला होता। ते करत असताना त्या टायमाला प्रदेशामध्ये महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आणि हे तशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते निवडणूक आयोगामध्ये गेलेले आणि अशा प्रकारचे त्यांनी काय पत्रव्यवहार आणि आरोप करण्याचे तिकडे पण प्रयत्न केलेले। त्या टायमाला सेंट्रल इलेक्शन कमिशनने इंटरनल चौकशी केली आणि चौकशी करून त्याच्यात माझा आणि इलेक्शन कमिशनचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असा प्रकारे एका प्रकारे आम्हाला पण क्लीन चिट दिली आणि दुसऱ्या प्रकारे आमचा काही संबंध नाही या विषयामध्ये त्या टायमाची मला वाटतं मॅक्सिमम मीडियाने पण त्या चौकशी रिपोर्टचा मला वाटतं रिपोर्टिंग सुद्धा केला होता। ते करत असताना मला वाटतं की आज पण कशा प्रकारे आपण जनताच्या मनामध्ये महाविकास आघाडी आणि त्याचे सगळे नेते विश्वास बनवू शकत नाही तर कुठल्याही प्रकारे लोकांना दिशाभूल करायची त्याचा हा प्रयत्न मला आज परत दिसतोय। कारण की आपण मागच्या काही वर्षामध्ये पाहिलं असेल की 2019च्या इलेक्शन नंतर त्यांनी ह्या सगळ्या नेत्यांनी मिळून ईव्हीएम वर खापर फोडण्याचे प्रयत्न केले। 19, 20, 21, 22 की आम्ही ते जिंकले तर ईव्हीएम खराब नाही, म्हणजे ज्या ज्या प्रदेशात ते जिंकतात तिकडे ईव्हीएम बरोबर असतात, ज्या ज्या ठिकाणी ते हारतात तिकडे ईव्हीएम खराब असतात, अशा प्रकारचे एक नरेटिव्ह ज्याला आपण फेक नरेटिव्ह म्हणतो ते इतके वर्ष पसरवण्याचा प्रयत्न केला। परंतु 2024च्या निकालानंतर लोकसभेनंतर त्यानंतर 2024च्या ऑक्टोबरच्या महाराष्ट्राच्या निकालानंतर त्यांना एक गोष्ट हे समजण्यात आली की ईव्हीएमचा खापर आता काही लोक मान्य करायला तयार नाहीये। कारण की जिकडे त्यांचे उमेदवार असतात तिकडे काही प्रॉब्लेम नसतो, इतर ठिकाणी प्रॉब्लेम असतो, तर लोकांना ते उघडकीस झालं। तर लोकांची दिशाभूल कशी करायची तर आता त्यांनी हा नवीन फेक नरेटिव्ह हे आणण्याचा प्रयत्न केलाय, ते म्हणजे वोट चोरी। आणि मी तुम्हाला सांगतो की वोट चोरी करत असताना कशा प्रकारे आपल्या देशामध्ये इलेक्शन कमिशन ज्या पारदर्शी पद्धतीने काम करतो तर त्याला कुठेतरी प्रश्नचिन्ह लोकांचे निर्माण व्हावे त्याचा हा मला वाटतं केविलवाणा प्रयत्न महाविकास आघाडी आणि त्यांचे सर्व नेते हे करायचा प्रयत्न करत आहेत। आणि मला वाटतं त्यांच्यामध्ये असलेला जो गोंधळ आहे पहिले त्यांनी तो म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला जो कन्फ्युजन आहे त्यांनी ते दूर करावं आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारे लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करावा। आज आपण पाहिलं असेल की संजय राऊतने एक ट्विट केलं, त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हणालं की आजची प्रेस कॉन्फरन्स ते शिवालयामध्ये घेतील, परंतु शिवालयामध्ये ना घेता ती प्रेस कॉन्फरन्स कुठेतरी ते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घेण्यात आली। कारण की कुठला पक्ष वरचढ महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आपसामध्ये त्यांचा संबंध नाहीये तर त्यांचं कन्फ्युजन ते लोकांच्यावर खापर फोडण्याचा तो प्रयत्न हे करत आहे। आणि ते करत असताना मला वाटतं मवियामध्ये असलेली जी चिडचिड आहे ती आपल्या सगळ्यांना नागरिकांना पण दिसत आहे। यानंतर एक खूप मोठा विरोधाभास आपण जे आज बघतो मागच्या 2 दिवसापासून जे महाराष्ट्रामध्ये चाललंय, एका प्रकारे त्यांनी ज्या SIRचा विरोध बिहार निवडणूक पूर्वी जे इलेक्शन कमिशनने SIR करण्याची
तिकडे जी पद्धत अंमलबजावणी केली त्याचा विरोध काँग्रेस आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांनी तिकडे केला. परंतु महाराष्ट्रामध्ये आज तेच नेते म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये एसआयआर सारखी प्रक्रिया वोटर बेस क्लिअर करण्यासाठी त्यांनी केली पाहिजे. आणि मला वाटतं त्याच्यात काही गैर नाही. जर वोटर यादी जर क्लिअर होत असेल, वोटर यादीमध्ये काही त्रुटी असेल, ते जर त्यांनी कुठे त्यांच्या इलेक्शन कमिशनमध्ये पोहोचवली आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्रुट्या मान्य केली आणि त्याच्यात काही सुधारणा केली तर त्याच्यात काही गैर नाहीये. परंतु हा विरोधाभास आहे की बिहारमध्ये त्याचा विरोध करायचा पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या अलाईजने त्याची मागणी करायची. दुसरा विरोधाभास हे मी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी कालच्या पूर्वी हे सगळे नेते म्हणायचे की लवकरात लवकर इलेक्शन झालं पाहिजे, इलेक्शन घ्या, दूधचं दूध होईल, पाणीचं पाणी होईल, हे होणार ते होणार. आता तुम्ही बघा एका दिवसात कशा प्रकारे या सगळ्या लोकांनी युटर्न घेतलंय. काल म्हणत होते इलेक्शन घ्या, सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले, डेट फायनलाइज केली की 31 जानेवारीच्या अगोदर निवडणूक घेतली पाहिजे. तेच आता हे नेते तिकडे जाऊन म्हणतायत, त्यांना त्यांचा पराभव त्यांना दिसतोय म्हणून ते म्हणतायत की बाबा आता इलेक्शन घेऊ नका, पहिले मतदार यादी नीट करा आणि आता इलेक्शन पुढे ढकला. हा एका प्रकारचा त्याचा विरोधाभास आहे. मला वाटतं ह्या सगळ्या नेत्यांनी काही दिवस विपासना पहिले केली पाहिजे आणि विपासना केल्यानंतर पुढची त्यांची स्ट्रॅटेजी काय असेल त्यासाठी त्यांनी चर्चा केली पाहिजे. एका ठिकाणी ते लोक काँग्रेस आणि समजा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पार्टी सीट शेअरिंगवर बसतात, मग तेच त्यांचेच काही नेते एनसीपीवर त्यांच्याच लोकांवर आरोप करतात. तर अशा प्रकारचे जे सगळीकडे चाललंय तर मला वाटतं ते काय लोकांना सगळ्या समजतंय आणि लोकांच्या लोकांपर्यंत त्यांच्या भावना पोहोचतायत की त्यांना लोकांसाठी काही करायचं नाही, काही करायची पण नाहीये. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा त्यांच्या भाषेत सांगतो मी, ते का सांगतो ते पण सांगतो की ज्यांनी इतके वर्ष देश लुटले, ज्यांनी इतके वर्ष महाराष्ट्र लुटले, ज्यांनी इतके वर्ष मुंबई लुटली, त्याच लोकांनी जेव्हा म्हणतात ना चोरांची टोळी जेव्हा एक सोबत बसते आणि त्याच्यातला एक त्यांचा भिडू जेव्हा एखादी नवीन गाडी घेऊन येतो किंवा ते काहीतरी नवीन काही करून येतो तर त्यांच्या मनात काय येतं की ते चोरी करून आली आहे. तर त्यांच्या भाषेत जर आपल्याला म्हणायचं झालं की वोट चोरी भारतीय जनता पार्टी किंवा वोट चोरी होते तर मी तुम्हाला म्हणतो की त्यांच्या भाषेत त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर आपण म्हणू शकतो हो हे वोट चोरी चालली आहे. पण ती कशी चालली आहे? वोट चोरी देशाभरामध्ये जर आपण पाहिलं असेल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल 370 हे रद्द करून देशाची भावना, देशाच्या प्रत्येक माणसाची भावना आज जे होती ती करून दाखवली, त्यानुसार वोट चोरी झाली आहे. राम मंदिर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राम मंदिरचं निर्माण करून देशामध्ये त्याच्या पद्धतीने लोकांच्या मनात शिरून वोट चोरी चालली आहे. त्यापुढे आपण ज्या प्रकारे आपण म्हणतो की देशामध्ये टेररिझमच्या विरुद्ध ज्या प्रकारे देशांनी आज जगभरात आपला डंका मांडलाय, पाकिस्तानवर ज्या प्रकारे आपण बालाकोट एअर स्ट्राईक असेल किंवा ऑपरेशन सिंदूर असेल, ज्या प्रकारे पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आहे आणि देशामध्ये कुठे पण एक टेररिस्ट ऍक्टिव्हिटी होऊ दिली नाहीये, त्या पद्धतीने आपण लोकांच्या मनात लोकांच्या सुरक्षिततेने आम्ही वोट चोरी करतोय. त्यापुढे जाऊन ज्या प्रकारे दिवाळीच्या अगोदर पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वात जीएसटी 2.0चे जे रिफॉर्म्स झाले, त्याच्याने इज ऑफ डुईंग बिझनेसचे जे रिफॉर्म झाले, त्या पद्धतीने लोकांना सवलती देऊन आपण वोट चोरी करतोय. त्यापुढे ज्याला म्हणतो वन नेशन वन टॅक्स वन मार्केट ही संकल्पना राबवून लोकांना आपल्या सगळ्या इंडस्ट्रीजना आपण सोप्या पद्धतीने इकडे मेक इन इंडिया आपण करू शकतो, त्या पद्धतीने आपण वोट चोरी लोकांपर्यंत त्यांच्या मनापर्यंत पोहोचून चालतोय. प्रधानमंत्री आवास योजना असतील ज्याने 4 कोटीच्या अधिक घर लोकांना बनवून दिले, कित्येक कोटी बाथरूम आपण त्यांना बनवून दिले, त्या पद्धतीने देशभरात वोट चोरीच्या पद्धतीने त्यांच्या मनात आपण शिरून ते काँग्रेसच्या मनात त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढून वोट चोरी आम्ही करतोय. त्यापुढे जाऊन स्वच्छ भारत असेल किंवा जेवढे गावागावात प्रगती झाली असेल त्या पद्धतीने गावोगावीपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे असलेली सरकारची स्कीम्स त्यांच्याकडे पोहोचून आमचा वोट चोरीचा प्रयत्न नेहमीच चालू राहणार. महाराष्ट्रामध्ये आपण सांगायला गेलो तर लाडकी बहिणा योजना असेल, महिलांना सशक्तीकरण, त्यापुढे महाराष्ट्राचा जो समृद्धी हायवे तयार झाला त्याच्याने सगळ्या विविध जिल्ह्यांमध्ये होणारी प्रगती असेल, त्यानंतर विविध शहरांमध्ये मेट्रोचे प्रकल्प असतील, त्यापुढे आपला दवाखानाच्या पद्धतीने लोकांपर्यंत त्यांचे आरोग्याची काळजी आम्ही करतोय, मुख्यमंत्री सहायता निधीच्या पद्धतीने त्यांच्या आरोग्यासाठी जे काही मुख्यमंत्री साहेब करू शकतात ते त्याच्या पद्धतीने आपण त्यांना मदत करतोय. मुख्यमंत्रीचे सौर प्रकल्प योजना असतील
मुख्यमंत्री साहेबांचे, किंवा त्यापुढे जलयुक्त शिवार अभियान असेल, आपल्या सगळ्या फार्मर्ससाठी जे जे गोष्टी सरकारने केले पाहिजे ते करतोय. त्या करून लोकांच्या मनात शिरून आम्ही वोट चोरी करतोय की हे सगळे लोक हे सगळं पाहून काँग्रेसला किंवा त्यांच्या आघाडीला पुढे कुठेही वोट देणार नाही, किंवा त्यांची जी लूट होती ते आपण थांबवली. त्या प्रकारे ह्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये वोट चोरीचे प्रयत्न आमचे चालू आहे, पुढेही चालू राहणार आहे. ट्रान्सफॉर्मेटिव्ह जे मुंबईचे प्रकल्प आपण सांगणार तर मुंबई कोस्टल रोड असेल, मुंबईचे मोस्ट ॲडव्हान्स मेट्रो असेल, मुंबईमध्ये अटल सेतू असतील, नवी मुंबई एअरपोर्ट असेल, किंवा आपल्या सिवेज ट्रीटमेंट प्लांट असेल, हे सगळे प्रकल्प राबवून मुंबईचे लोकांची, ज्याला आपण जीवन सरस करण्याचा जो प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी केलाय त्या सगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टी, जर त्यांचं म्हणणं असेल, त्यांच्या भाषेत सांगायचं असेल तर हा सगळ्या वोट चोरीचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि पुढेही चालत राहणार. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नाते भारतीय जनता पार्टी फक्त विकास आणि लोकहिताच्या कार्यक्रमावर कामं करतात आणि आमच्या इकडे फक्त भाषणं नाही तर लोकांपर्यंत पोहोचून कशा पद्धतीने त्यांची जी भावना आहे किंवा त्यांना जे दुखवतंय त्यांना सोल्युशन देऊन आम्ही हे सगळं कार्यक्रम राबवत असतो आणि लोकांपर्यंत वेळोवेळी पोहोचत राहू. तर काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी काहीही म्हटलं, कुठल्याही पद्धतीने म्हटलं, त्याला वोट चोरी म्हटली किंवा ईव्हीएम हॅकिंग म्हटलं, तर आम्ही लोकांचं मन हॅक करतो, लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्या पद्धतीने हा पूर्ण प्रकार चालू आहे. कशा प्रकारे मी तुम्हाला अजून सांगतो की ज्या प्रकारे हे लोक म्हणतात की इलेक्शनमध्ये वोट चोरी होते, काँग्रेस किंवा इतर त्यांची जी ही कंपनी आहे त्यांचे जे लोक आहेत, त्यांचे जे बूथवर त्यांचे जे कार्यकर्ता बसतात, हा ऍक्च्युअली त्यांचा पण अपमान आहे की त्यांचे कार्यकर्ता जेव्हा वोटिंग होतो ते सगळे त्यांच्या ह्याच्यामध्ये लिस्ट करतात की कुठले कुठले लोक कुठल्या कुठल्या बूथमध्ये आले, कुठे कुठे त्यांनी कोणी कोणी वोटिंग केलं, कोणी नाही केलं, ते लोक व्हेरीफाय सुद्धा करतात. तर हा त्यांचा कार्यकर्त्यांचा सुद्धा अपमान आहे की त्यांच्या नेत्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांवर पण भरोसा राहिला नाही. फक्त कुठेतरी दिशाभूल करायची. आगामी निवडणूक जी येणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा पराभव त्यांना दिसतोय. तर आता पहिलेपासूनच की कशा प्रकारे आपलं खापर कुठेतरी फोडायचं, तर हे ईव्हीएम आणि वोट चोरीच्या माध्यमाने इलेक्शन कमिशनवर मला वाटतं त्यांचा हे खापर फोडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि जनता हे सगळं बघत आहे. इस देश की जनता सब जानती है. म्हणून मी यांना वडेट्टीवार साहेब असतील किंवा त्यांचे इतर नेते असतील त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की ये जनता है, सब जानती है, सब देख रही है आणि आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा ह्या पुढे लोकांना हा सगळा प्रकार उघडकीस झाल्याने तुमच्या बरोबर ते येणार नाहीयेत आणि सगळीकडे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे आमचे जे सोबतचे असलेली सगळी पार्टी आहेत त्यांचं दारुण विजय, सगळीकडे जबरदस्त हा विजय पुढच्या आगामी निवडणुकात तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरोप केलेले आहेत, मला वाटतं काम करता त्याबद्दल तुम्हाला माझं काय म्हणणं, त्याच्यात काही तथ्य किंवा पुरावे असावे, काही तथ्य किंवा पुरावे असावे. विदाऊट तथ्य कोणी काही केलं, उद्या मी सांगितलं तुम्ही काही करून टाकलं, त्याच्याने थोडी काही सिद्ध होतं. त्याच्यामध्ये ना तथ्य आहे ना पुरावे आहेत. वडेट्टीवारांचा थेट आरोप आहे आणि मलाही आवडेल तुमची माहिती घ्यायला. देवांग दवे कोण आहे याची माहिती घ्या. वडेट्टीवार म्हणतात जस्ट होल्ड प्लीज. हा माणूस भाजपचा आहे, हा निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो. तुमचा प्रोफाईल काय आहे? तुम्ही मी तुम्हाला सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचा मागच्या 17 वर्षापासून असलेला एक छोटासा कार्यकर्ता आहे. माझा आणि इलेक्शन कमिशनचा काहीही काडीमात्राचा संबंध नाही. मी कधी त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा गेलो नाही. फक्त कशा प्रकारे दिशाभूल करायची आणि खापर कोणावर फोडायचं, तर त्यांनी देवांग दवे हे साकेत गोखलेंनी एखादं पत्र त्या टायमाला असं लिहिलेलं, त्यापासून हे सगळे चालू आहे की गोंधळ कसा करायचा आणि त्यावर इलेक्शन कमिशनने 2020 मध्येच क्लॅरिफिकेशन दिले. तर त्याला आता परत आणून काही उपयोग नाही ना. फक्त काही भेटत नाहीये, तर काहीतरी गोळा करून कुठेतरी दागायचा प्रयत्न करायचा, तेवढाच प्रयत्न आहे त्यांचा. दुसरा प्रश्न असा आहे, सकाळी मतदार यादीमध्ये दिसणारी नावे संध्याकाळी गायब होतात असा त्यांचा दावा आहे. असं मी तुम्हाला सांगतो ना, असं कुठेच होत नाही. आता आपण इतके वर्ष सगळे वोटिंग करतो, तुम्ही सगळे या प्रक्रिया तुम्ही बघत असतात. असं कुठे होतं का सकाळी दिसतो संध्याकाळी दिसतो? असं होतच नाही. त्यांची जी इलेक्शन कमिशनची जी प्रक्रिया, त्यांचं तेच म्हणतो ना, त्यांनी दावा प्रूव्ह करावा ना. आता समजा उद्या काही दावा केलं की आज हे आहे आणि उद्या सूरज उगवणार नाही, त्याच्याने काय होणार आहे? त्याच्याने सूरज तर येणार आहे सकाळ पडली की.
तर त्यांचा दावा काही पुरावे दिले पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, ह्यांनी यापूर्वी सुप्रीम कोर्टात गेले, यापूर्वी नॅशनल इलेक्शन कमिशनमध्ये गेले. नॅशनल इलेक्शन कमिशनने ईव्हीएम त्यांना दिले की तुम्ही काहीतरी प्रूव्ह करून द्या, त्यांनी काय दाखवलं नाही आजपर्यंत. दुसरा प्रश्न त्यांची मागणी अशी आहे की ईव्हीएम बंद व्हावा आणि बॅलेट पेपर आहे त्याच्यावर कुठेतरी मला सांगा, काँग्रेस जिकडे जिकडे जिंकते तिकडे तिकडे ईव्हीएमला काय प्रॉब्लेम होतात नाही, जिकडे हारते तिकडेच ईव्हीएमला प्रॉब्लेम आहे का? कसं आहे की जिकडे आम्ही जिंकू तिकडे ईव्हीएम नीट, तिकडे वोट पण नीट, जिकडे आम्ही हारू तिकडे ईव्हीएम खराब आणि वोट चोरी होते. मला वाटतं इतक्या मोठ्या पार्टीला फक्त लोकांची कसं आहे की आता आपण हारतोय, एकदा हारलो, दोनदा हारलो, तर 10-15 वर्ष ते हारत बसले तर काय सांगावं, तर ते दिशाभूल करायचा प्रयत्न, बाकी काही नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो, ईव्हीएम सोबत जनरली आपण व्हीव्हीपॅट असतो, त्याचे व्हेरिफिकेशन होतात. देशभरात इतके व्हेरिफिकेशन झाले, कुठे गोंधळ आढळला नाही, तर कशाला ईव्हीएमवर खापर पडायचा? माझं काय म्हणणं, त्यांनी त्यांच्या आतमध्ये पाहायचं ना. आज मुंबईमध्ये मला सांगा की त्यांचा नेता कोण, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा नेता कोण, त्यांनी आपसात भांडण जेव्हा मिटवले त्यानंतर आपण बोलू त्यावर काय करायचंय. माझा काहीच संबंध नाही, माझा काय संबंध आहे? मला सांगा, इलेक्शन कमिशन मला कशाला करायला देणार आहे? ते तुम्हाला पण देणार आहे का? त्यांची संस्था, त्यांचे लोक असतील ते करायला. आणि वोटर ऍडिशन आणि डिलिशन हे काय तुम्ही, मी किंवा कोणतं त्यांचाही एक माणूस करू शकत नाही. त्याचा एक पूर्ण प्रोसिजर असते की ते खाली बीएलओला सांगतात, मग बीएलओ ते व्हेरिफिकेशन करतात, त्यानंतर होतं. कोणी घरी बसून करतो का? त्यांचं काही त्यांच्या आरोपाने काय होतं? ते आरोप कोणी काही करून कसं असतं, हिट अँड रन ज्याला आपण म्हणतो, आरोप करायचे आणि पळायचे, त्याच्याने काही फरक पडत नाही. देवांजी, पहिल्यांदाच तुमच्यावरती आरोप झालेले नाहीत, याआधी देखील आरोप झालेले आहेत. भाजप एवढा मोठा पक्ष आहे, तुम्ही म्हणता की तुम्ही फक्त कार्यकर्ते आहात, मग केवळ तुमच्यावरच असे आरोप का होतात? हे तर मला वाटतं तुम्ही काँग्रेसला विचारलं पाहिजे. म्हणजे ज्या प्रकारे माझं काहीतरी काम चांगलं असेल ना, की काँग्रेसच्या नेत्यांना देवाणदवे हाच दिसतो. काँग्रेसला ज्या प्रकारे दारुण पराभव होतो आणि मी ज्या विविध पदावर पार्टीमध्ये काम करतो त्याच्याने त्याचा प्रभाव जर काँग्रेसवर होत असेल तर तो काँग्रेसचा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाहीये तो, किंवा भारतीय जनता पार्टीचा प्रॉब्लेम नाहीये. अनेक मोठे नेते तुम्ही म्हणाल की मी फक्त कार्यकर्ता आहे, मग केवळ तुम्हालाच का लक्ष केलं जातं? तेच म्हणतो ना, छोट्याशा कार्यकर्त्यांना गोडी मारणं सोपं असतं. ठीक आहे, त्यांचा प्रयत्न आहे, मी त्यांना हेच म्हणतो की बाबा देवाने त्यांना थोडीशी सद्बुद्धी द्यावी, बाकी काही नाही. दवेजी, तुम्ही एक नागरिक पण आहात आणि मतदार पण आहात. जर बॅलेटवर निवडणुका घ्यायचं म्हटलं किंवा असे प्रक्रिया राबवली गेली, तुमचं मत काय वाटतं? बॅलेटवर निवडणूक मी तुम्हाला सांगतो की आज आपलं देश कुठे पुढे चाललंय. आज आपण डिजिटल इंडिया म्हणतो, सगळं म्हणतो, बरोबर. आणि ईव्हीएम आपल्या देशामध्ये आजपासून आले नाहीयेत. ईव्हीएमला येऊन म्हणजे काँग्रेसच्या काळात पण ईव्हीएम होते, बरोबर. नाही, आता का निर्माण होतं ते हरायला. मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी एवढं प्रामाणिक पक्ष आहे की जिकडे जिकडे जर कुठे हार पण झाली तर आम्ही ते स्वीकारतो. आम्ही काही ईव्हीएमवर खापर फोडायला जात नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगून मेहनत जास्त करतो, लोकांपर्यंत पोहोचतो. पण त्यांना ते करायचं नाहीये. ते जर करायचं नसेल तर खापर कोणावर फोडायचा, तर ते शोधत असतात कधी ईव्हीएम. आता ईव्हीएम नाही झालं तर आता वोट चोरी नवीन, काही महिन्याने काही वर्षांनी तुम्हाला नवीन काहीतरी भेटेल. राज ठाकरेही आता त्यांच्यासोबत सामील झालेले आहेत, तेही ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. राज ठाकरे आणि मनसेच्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? नाही, माझं हे म्हणणं आहे की राज ठाकरे साहेबांनी कोणालाही किती जरी प्रश्न झाले तर त्यांनी मला वाटतं की कार्यकर्त्यांवर विश्वास देऊन लोकांपर्यंत लोकांची कामं केली पाहिजे. त्याच्याने लोकांना मन जिंकता येणार. कोणावर आरोप करून लोकांचे मन जिंकता येत नाही हे. आणि मला वाटतं त्यांना सगळ्या हे गोष्टी माहिती आहेत. पण आता काय करणार, काहीतरी कुठेतरी खापर फोडायचं, तर हे सगळे प्रयत्न चालू आहेत त्यांचे. आणि मुंबई, महाराष्ट्र, देशाची जनता इतके वर्ष पाहतायत आणि जनताने इतके वर्ष उत्तर दिले, पुढे पण देतील. देवांजी, आपण बघितलं की नेत्यांची मागणी आहे की निवडणूक आयोगाने त्यांना मतदार यादी द्यावी. जी काही यादी त्यांच्याकडे 24ची आहे विधानसभा निवडणूक, 24ची यादी पब्लिक आहे, 24ची यादी पब्लिक आहे. त्याच्यामध्ये तफावत खूप आहे. मुलाचं वय हे वडिलांपेक्षा जास्त आहे, कोण कोणाचा मुलगा आहे हे कळायला मार्ग नाही. त्यांनी हे दाखवलेलं देखील आहे. आणि त्यावरती निवडणूक आयोग काही बोलायचं नाही, काय मी तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक नागरिकांना त्यांचा अधिकार आहे की त्यांनी वोटिंग करायचा अधिकार असला पाहिजे. काही लोकांकडे घरं नसतात तर त्या प्रकारचे ते रजिस्ट्रेशन करतात, जे त्यांचं हे म्हणणं होतं 0. काही लोकांचं जर वयचा काही प्रॉब्लेम असेल, त्रुटी असेल, त्याला सुधारली पाहिजे. माझं इथे काही म्हणणं नाही की सुधारली नाही पाहिजे, पण मला सांगा त्याला आरोप करून काय होणार आहे? तुम्ही ती लिस्ट द्या, त्यांना सांगा हे सुधारतील ते. आणि त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा ते चेंज करायचे ऑप्शन्स अवेलेबल आहे. लोकांनी ऍप्लिकेशन करावं आणि ते करावं. आणि यादी कम्प्लिटली ऑनलाईन अवेलेबल आहे. म्हणजे ते सगळ्या पक्षांचे लोक ऑनलाईन जाऊन, तुम्ही सुद्धा ऑनलाईन जाऊन यादी काढू शकतात. त्याला काय नवीन नाही ना. मला सांगा, त्यांनी केलेले आरोप, आता आपल्या इकडे समजा 150 कोटी मतदार आहेत, तेवढं सगळं रेकॉर्ड किपिंगला. आणि आपण काय करतो, एका ठिकाणी जातो, दुसऱ्या ठिकाणी जातो, मग परत तिकडे अप्लाय करतो, इकडे डिलीट करत नाही. ते सगळं कंपाईल करायला वेळ लागतो.
आणि ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ते करणार नाही इलेक्शन कमिशन. पण त्यांच्यावरच आरोप करून मी तुम्हाला सांगतो, या न्यायालयाच्या बाबतीत पण ते नाही. एखाद्या प्रकरणामध्ये जर न्यायालयाने त्यांच्याबाबत निर्णय दिला तर ठीक आहे, किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दिलं तर ठीक आहे. न्यायालयांनी त्यांच्या विरोधात दिलं तर न्यायालय पण त्यांच्यासाठी चोरच आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, सगळ्या चोरांनी जेव्हा टोळी ज्यांची बसते, ज्यांनी सगळं लूटच केली आहे, त्यांना सगळं लूटच दिसतं, चांगलं काही दिसत नाही. पण जनतेच्या मनामध्ये आज भारतीय जनता पार्टी नीट त्यांच्या पद्धती भारतीय जनता पार्टी पोचली आहे. जनताचं मन आज मोदीजी केंद्रामध्ये असेल, इकडे देवेंद्रजी असतील, त्यांच्या मनावर आज जनताच्या मनावर हे लोक राज करतायत. आणि जनता भारतीय जनता पार्टीला आज ज्याला आपण म्हणू शकू की त्यांच्या पाठी गंभीरताने उभी आहे, पुढे पण अशीच उभी राहणार. कारण की पार्टीचं काम आणि सरकारचं काम त्या पद्धतीने चाललंय. वडेट्टीवारांनी थेट आरोप तुमच्यावरती केलेले आहेत. यापूर्वी वडेट्टीवारांची काही संवाद किंवा भेट झाली? माझा कधीच, मी भेटलो आहे पण त्या दुसऱ्या विषयामध्ये भेट झाली. पण माझं त्याच्या म्हणजे एकाही अशा आरोपावर की ह्या सब्जेक्टमध्ये माझी भेट झाली नाहीये. ते एका सर्वपक्षीय डेलिगेशनमध्ये आम्ही गेलेलो तेव्हा एक छोटीशी भेट झालेली. या व्यतिरिक्त आपले काहीच भेट झाली नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून कुठले कंत्राट किंवा काहीच नाही, काहीच संबंध नाही माझा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर ते हिंदीमध्ये शिकवलं. तर hold please. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.